नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA तृतीय वर्ष सेमिस्टर 5वे सामाजिक संशोधन पद्धती पेपरमधील तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे सामाजिक संशोधन प्रक्रिया, सोशल रिसर्च प्रोसेस. या प्रक्रियेमध्ये आपण अनेक घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये गृहीतकर्ते, सामाजिक संशोधनातील समस्यासूत्रण, नमुना निवड, तथ्य संकलन, तथ्य विश्लेषण आणि निष्कर्ष, संशोधनाच्या वेगवेगळ्या स्टेज कशा आहेत हे आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम म्हणजे आज आपण सामाजिक संशोधनातील समस्यासूत्रण तिसऱ्या प्रकरणातील पहिली संकल्पना, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम इन सोशल रिसर्च असं म्हणतो, ते आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, संशोधकाला ज्यावेळेस संशोधन करायचं असतं, या वेगवेगळ्या अभ्यास करत असताना ज्या प्रक्रियाच्या आधारे त्याला जावं लागतं आणि त्या प्रक्रियेतून गेल्यानंतर जो निष्कर्ष येतो, त्या वेगवेगळ्या प्रक्रियाच्या अनुषंगाने या प्रकरणामध्ये आपण विचार करणार आहोत. एकंदरीत संशोधन हे विज्ञानाचे अपत्य मानले गेलेले आहे. असामान्य बुद्धी असलेल्या विशिष्ट प्रकारचे शिक्षण घेतलेल्या विद्वानाने जी ज्ञानसाधना केलेली असते, त्यात संशोधनाचा खूप मोठा वाटा असतो. त्या अर्थाने संशोधन हे क्षेत्र म्हणजे विशेष बुद्धिमान लोकांसाठी असलेले क्षेत्र होय असं मानलं गेलेलं आहे. अशा प्रकारची समजूत आहे. पण म्हणजे एकंदरीत हे तितकंसं सत्य नाही, कारण प्रत्येक विद्यार्थी हा संशोधनाशी संबंधित असतो. मग त्याचं क्षेत्रही कोणते असो. ज्ञानाच्या साधारण दोन अवस्था असतात. एक म्हणजे इतरांच्या जवळ जे आहेत ते जसे ज्ञान आपण मिळवणे, आणि दुसरी म्हणजे पुस्तकातून मिळवलेल्या इतरांपासून घेतलेल्या ज्ञानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणं. ज्यात जमेल तेवढी भर घालणं. संशोधन म्हणजे कशाचा तरी शोध लावणे, विशिष्ट समस्येच्या सोडवणुकीसाठी उत्तर शोधणे, याचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा प्रयत्न संशोधनामध्ये केला जातो. संशोधन कार्याला सुरुवात करण्यापूर्वी संशोधकासमोर कोणत्या समस्येची निवड करावी हा प्रश्न उभा राहतो. म्हणजे एखाद्या विषयातील एखादी बाब संशोधकाला समस्यावत वाटणे हीच खऱ्या अर्थानं संशोधनाची सुरुवात आहे. एखादा विषय किंवा समस्येची निवड करताना संशोधकाचा कल किंवा जिज्ञासा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे संशोधकाला ज्यावेळेस जिज्ञासा वाटते तर त्याच वेळेस तो संशोधनाची सुरुवात करू शकतो. त्याला प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, त्याच वेळेस अध्ययनविषय निर्माण होतं, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. ज्या जिज्ञासा ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस ती समस्या निर्माण होऊ शकते, आणि या जिज्ञासेतून संशोधन का केले पाहिजे, कसे केले पाहिजे, कशासाठी, कोणासाठी, असे प्रश्नार्थक स्वरूपामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि त्याचाच अभ्यासाचा विषय निर्माण. उदाहरणार्थ, मद्यपान हा विषय जर असेल तर लोक कोणत्या प्रकारचे पदार्थाचं नशापान करतात, सेवन का केलं जातं, ते नशिले पदार्थ कुठून आणतात, ते नशिले पदार्थ कसे सेवन केले जातात, त्याच्या प्रकृतीवर, आरोग्यावर, त्याच्या कुटुंबावर, समाजावर काय परिणाम होतात, यासाठी कोणते कारणीभूत आहेत, या संबंधित अनेक प्रश्न हे उपस्थित होतात. आणि यातूनच संशोधन विषयाची निवड ही अनेक बाबीवर अवलंबून असते. हाच विषय निवडला पाहिजे असं नाही, तर संशोधनकर्त्याची रुची काय आहे, आवड काय आहे, म्हणजे ज्ञानातील कमतरता भरून काढण्यासाठी आहे की ज्ञानात भर काढण्यासाठी आहे, किंवा निर्देशनामध्ये आलेल्या घटनांची उत्सुकता आहे का समस्याचं निराकरण करायचे, का गृहीतकर्त्याचे परीक्षण करायचे, सिद्धांताचे स्पष्टीकरण करायचं आहे, का समाजात प्रतिष्ठा व मान्यता प्राप्त करायचे, का पैसा मिळवायचा आहे,
किंवा अगोदर केलेल्या संशोधनामध्ये अजून भर पाडायची आहे इत्यादी अनेक बाबतीच्या अनुषंगाने संशोधन कार्य केले जाते. म्हणजे त्या विषयाचे जाणून घेण्याची जिज्ञासा मनामध्ये निर्माण झालेली असते. या जिज्ञासेतूनच संशोधकांना संशोधन करण्याची प्रेरणा मिळत असते. म्हणजे संशोधन विषयाच्या निवडीची पहिली गोष्ट म्हणजे काय असेल तर संशोधनाची मूल्यभिमुखता होय. संशोधक कोणत्या मूल्यांना महत्त्व देतो यालाही संशोधन विषयाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे समाजाची मान्यता पण महत्त्वाची असते. समाज कोणत्या बाबीला जास्त महत्त्व देतो याचाही संशोधकाला विचार करावा लागतो. संशोधकाने संशोधनासाठी निवडलेल्या विषयावर सुद्धा त्याची प्रतिष्ठा आणि त्याला समाजाकडून मिळणारे सहकार्य हे अवलंबून असते. उदाहरणार्थ एखाद्या संशोधकाने आज घडी जर विचार केला कोरोनासारख्या विषयावर जर लस शोधून काढली तर लोक अशा व्यक्तीचा वदोवदो करते. म्हणजे जी समस्या करंट आहे किंवा ज्या समस्येमुळे समाज उधळून निघालेला आहे म्हणजे समाजामध्ये प्रचंड हाहाकार माजलेला आहे त्याच्या समस्येवर जर लवकर संशोधन केलं गेलं तर समाजासाठी फायदेशीर आहे. म्हणून अशा विषयावर संशोधकांनी जर संशोधन केलं तर जास्त प्रतिष्ठा मिळते. कारण समाजाला अशा प्रकारचे शोध लावणाऱ्या व्यक्तींची गरज आहे. वरवर पाहता संशोधन विषय निवडणे अतिशय सोपं वाटतं परंतु याची एक विशिष्ट पायरी असते. जेव्हा विषयाची निवड करणे ही संशोधकाला समस्या वाटते त्यावेळेस एखादे क्षेत्र का निवडले गेले पाहिजे त्याच्यामध्ये आवड आहे म्हणून का जिज्ञासेतून का रुचीतून काय कारण आहे याचा अभ्यास करून शास्त्रीय पद्धतीने संशोधन विषयही निवडला जातो. म्हणजे तसे असल्याशिवाय कारण संशोधन हा खेळ नाही तर आपले मनच नाही तर शरीर संसार त्यात बांधले जातात. आपल्या मनावर त्याचे खोल संस्कार उमटत असतात. म्हणजे साहजिकपणे विषयाची निवड ही कोणाच्या आवडीवर नसावी ती संशोधनकर्त्याची जिज्ञासा त्याची आवड असावी. आपली कुवतही तिथं महत्त्वाची आहे कारण संशोधकाची स्वतःच्या संस्कृतीचा प्रभाव त्याचं सभोवतालचं अवलोकन संस्कृती साहित्याचे परीक्षण इतर निष्कर्ष अनुभवी व्यक्तीची चर्चा इत्यादी घटक संशोधकाला विषय निवडण्यासाठी प्रेरणा देत असतात. म्हणजे विषय निवडण्यात आल्यानंतर सुपरवायझर जो गायडन्स करणारा व्यक्ती असतो त्याची पण भूमिका महत्त्वाची असते ज्याला आपण रिसर्च गाईड म्हणतो. एकंदरीत संशोधकाची रुची समाजाची गरज वैयक्तिक मानसन्मानाची आशा अशा विविध बाबींचा विचार करून संशोधनाचा विषय निवडला जातो. म्हणजे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे समस्या सूत्रणाचा अर्थ आणि व्याख्या मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम. वैज्ञानिक संशोधन समस्या सूत्रण ही सामाजिक संशोधनाची पहिली पायरी आहे. संशोधनाचा विषय निवडणे म्हणजे समस्या सूत्रण नाही तर मित्रांनो संशोधन प्रक्रियेला आरंभ करण्यापूर्वी संबंधित समस्येचे संपूर्ण स्वरूप समजून घेणे हे आहे. म्हणजे समस्येचे स्वरूप व्यापक असेल तरच ते मर्यादित करावे लागते. कारण मर्यादित व अस्पष्ट असलेल्या समस्येवर संशोधन करणे शक्य नसते. म्हणजे सामान्य स्वरूपाच्या संशोधन विषयाला विशिष्ट समस्येचे स्वरूप देणे आवश्यक असते. कोणत्याही मानवी क्रियेप्रमाणे संशोधन ही एक उद्दिष्टाभिमुख क्रिया आहे. त्यासाठी संशोधनाचे उद्दिष्ट निश्चित करावे लागतात. संशोधनाचे उद्दिष्टे माहीत नसतील तर संशोधन हे दिशाहीन आणि अर्थहीन बनू शकते. संशोधकाने अध्ययन विषयाची निवड केल्यानंतर नेमके कशाचे संशोधन करायचे आहे नेमके काय शोधून काढायचे आहे नेमके कोणती तथ्य संपादित करायची आहेत कोणाकडून कशा प्रकारे तथ्य संकलित करायचे आहेत हे संशोधकाला अभ्यासकाला माहीत असणं आवश्यक असते. संशोधकांना विषय निवडला जातो परंतु त्या विषयाची संशोधनाची दिशा जर निश्चित होत नसेल कोणते तथ्य संकलित करायचं काय विश्लेषण करायचं हे जर स्पष्ट होत नसेल तर संशोधन कार्य हे संशोधन समस्या सोडवण्यामध्ये भूमिका बजावू शकत नाही. म्हणजे संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या विशिष्ट विषयाचे समस्येत रूपांतर करणे म्हणजे समस्या सूत्रण होय असं आपल्याला म्हणता येतं. या संदर्भात
2-3 व्याख्या आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे अभ्यासक टाउनसेंड यांची. ते म्हणतात, संशोधन समस्या म्हणजे निराकरणासाठी समोर आलेला प्रश्न होय. दुसरी व्याख्या आपण बघू. F.N. केरलिंगर यांची व्याख्या आहे. ते म्हणतात, समस्या म्हणजे प्रश्नवाचक विधान होय. म्हणजे एकंदरीत या दोन्ही व्याख्यावरून आपल्याला असं लक्षात येते की समस्या ही जटिल स्वरूपाच्या असतात. त्यासाठी अनेक पैलू असतात. एका विषयाची निवड संशोधन अध्ययनासाठी करावी लागते आणि विशिष्ट क्षेत्राचे विशिष्ट संशोधन समस्येत रूपांतर करणे म्हणजे समस्या सूत्रण होय. संशोधन समस्या संशोधनकर्त्यास जाणवणारी एक सैद्धांतिक आणि व्यावहारिक अडचण आहे. संशोधकाने घन अध्ययनासाठी निवडलेला समस्यावत प्रश्न असतो. साधारणतः समस्या सूत्रणात काही मूलभूत प्रश्नांचा विचार करणे आवश्यक असते. म्हणजे कशाचा अभ्यास करायचा आहे, अभ्यासाचे क्षेत्र नेमके कोणते निवडायचे आहे, अभ्यासाचा आपला कल कोणता आहे आणि कोणाच्या माध्यमातून अभ्यास करायचा इत्यादी प्रश्नांचे उत्तर अध्ययन विषयातून निवडले गेले पाहिजेत. तरच निवडलेल्या संशोधन विषयातून आपल्याला समाजमान्य किंवा सामाजिक समस्या सोडवण्याच्या संबंधित निष्कर्ष सापडू शकतात, निघू शकतात. म्हणजे समस्याचं सूत्रण किंवा समस्या सोडवण्यासाठी कोणत्या कोणत्या घटक महत्त्वाचे असतात हे महत्त्वाचं जर आपण बघितलं, त्यामध्ये संशोधनाचा उद्देश कोणता आहे, संशोधकाला नेमकं विषयाचं पूर्वज्ञान किती आहे, अतिरिक्त माहिती जाणून घेण्याची कितपत इच्छा आहे, नेमकं कशाचे मूल्यमापन करायचं आहे, मूल्यमापन कोणत्या पद्धतीने करायचं आहे, आवश्यक ती तथ्यसामग्री आहे का, उत्तरदाते कोण आहेत ते आपल्याला माहिती देतील का, वर्तमान परिस्थिती त्याला माहिती आहे का, संशोधन विषयावर गृहीतकर्त्याची निर्मिती करणे शक्य आहे का, संशोधनासाठी पैसा आहे का, वेळ आहे का, इत्यादी बाबीचा विचार करून संशोधन विषय निवडला जातो, संशोधक निवडत असतो. म्हणजे इत्यादी बाबी ह्या संशोधक हा समस्या सूत्रणांच्या संदर्भात विचार करत असताना महत्त्वाच्या म्हणत असतो. म्हणजे संशोधन समस्या ही 2 किंवा अधिक संकल्पना अथवा चलाच्या आंतरिक संबंधाच्या मूल्यांकनावर केंद्रित झालेली पाहिजे. त्याचबरोबर संशोधनाचा प्रश्न आणि समस्या ही स्पष्ट असावी. अनेक त्याचे अर्थ निघून आहेत. क्लिअर जे काय आहे ते समाजासमोर किंवा व्यक्तिगतरित्या संशोधकाने आपली समस्या सुटली पाहिजे असं या अनुषंगाने मांडली गेली पाहिजे. त्याचबरोबर सामान्य समस्येला अनेक विशेष संशोधन प्रश्नामध्ये बदलविणे शक्य असले पाहिजे. संशोधन समस्येशी संबंधित तथ्य व सामग्रीचे संकलन करता आलं पाहिजे. त्याचबरोबर संशोधन समस्येच्या संदर्भात नैतिक तटस्थता राखता आली पाहिजे. इत्यादी बाबी या संशोधन समस्येच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहे. त्याचबरोबर फॅक्टर इन फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च कोणते घटक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात हे आपण पुढे बघणार आहोत. या अनुषंगाने जर विचार केला, संशोधन समस्येचे निर्धारण करण्यापूर्वी संशोधन समस्येतील महत्त्वाचे घटक आपण जाणून घेतले पाहिजेत, जेणेकरून आपण समस्या निश्चित करताना आपल्याला जरी सोपं वाटत असलं तरी संभाव्य धोके काय आहेत, आपल्या संशोधनाच्या पायऱ्यामध्ये कोणत्या पद्धती अडथळा ठरू शकतात. म्हणजे संशोधन हे एखाद्या जहाजाप्रमाणे होऊ नये, एक भरकटलं तर तिकडेच भरकटू नये अशी होऊ नये. थोडीशी चूक झाली तर कुशलतापूर्वक आपल्याला ते संशोधन हे आपल्या जागेवर आपला उद्देश काय आहे हे समोर ठेवून आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्या विषयात जी माहिती प्रस्थापित ज्ञान म्हणून स्वीकारली जाते तिचे समर्थन करण्यासाठी किंवा त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी जी माहिती आवश्यक असते ती माहिती जे प्रश्न विचारल्यामुळे उपलब्ध होऊ शकेल असे प्रश्न तयार केले गेले पाहिजेत आणि विचारले गेले पाहिजे. म्हणजे एखादे संशोधन कार्य करत असताना प्रश्नाची उत्तरं देण्यापेक्षा प्रश्न कोणते आहेत हे शोधून काढणे जास्त कठीण असतं. त्यासाठी समस्या सूत्रण यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या विविध घटकाचे स्पष्टीकरण हे संशोधनामध्ये आले गेले पाहिजे. त्यासाठी संभावित चुका आणि अडथळे काय आहेत हे शोधून काढून वेगवेगळ्या
घटकांच्या आधारे म्हणजे यामध्ये 5 घटक महत्त्वाचे मानलेले गेले. संशोधन उपभोक्ता काय आहे म्हणजे संशोधनाची उपभोक्ता काय आहे, समस्या निर्धारित करत असताना त्याचा कोणत्या गटाशी कोणत्या व्यक्तीशी संबंध आहे, संशोधनाचा लाभ कोणाला मिळणार आहे किंवा अशा लाभांश व्यक्ती कोण आहेत, या बाबतीचा याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार केला पाहिजे. संशोधन उपभोक्त्याची उद्दिष्टे ही स्पष्ट असली पाहिजेत. म्हणजे कारखानदारासाठी संशोधन करायचे, भांडवलदारासाठी संशोधन करायचे की समाजातले समस्या सोडवण्यासाठी संशोधन करायचे, नेमकं काय उद्दिष्ट काय आहे हे समोर असलं पाहिजे. उद्दिष्ट सिद्धीची पर्यायी साधने पण आपल्याला माहिती असली पाहिजे. एखाद्या बाबतीत अडथळा आला तर पर्याय काय या बाबतीतही या अनुषंगाने विचार केला गेला पाहिजे. त्याचबरोबर पर्यायी साधनाच्या निवडणीमध्ये शंका काय होऊ शकतात, म्हणजे एखाद्या इच्छित स्थळी आपल्याला जायचं पण एकच मार्ग आहे पण कदाचित तो मार्ग पुढे बंद असेल, त्यावेळेस पर्यायी मार्ग आपल्याला आहे का याच्याही अशा पण बाबींचा विचार करून संशोधन साधनं पर्यायी साधनं पण समोर ठेवली पाहिजेत. परिस्थितीशी संबंधित समस्या असली पाहिजे, म्हणजे परिस्थिती अनुषंगाने सामाजिक परिवर्तन किंवा सामाजिक समस्या बदलली तर त्या अनुषंगाने आपण ती रियालिटी आपण स्वीकारून सामाजिक संशोधन वेळ प्रसंगी आपल्याला समाजाचा उपयोग कसं आहे अशा पद्धतीने विचार करून ते बदलता आलं पाहिजे. यामध्ये सामाजिक संशोधनामध्ये विषयाच्या निवडीवर प्रभाव टाकणारी काही घटक आहेत. त्यातला पहिला जो घटक आहे तो आहे वैज्ञानिक विषय क्षेत्राची निवड. सामाजिक शास्त्रामध्ये बहुतेक संशोधक आपल्या विषय निवड करत असताना वेगवेगळे विषय निवडत असतात. त्यामध्ये गुन्हेगारी शास्त्रज्ञ ज्या क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित करतात त्या अनुषंगाने जर विचार केला तर स्त्रीविरोधी गुन्ह्याचे प्रकार जसे स्त्री गुन्हेगार, युवक गुन्हेगार, गुन्ह्याची कारणे, हुंड्यामुळे होणारे गुन्हे, भ्रष्टाचार, शेतकऱ्याच्या आत्महत्या इत्यादी विषय जास्त रुची दाखवतात. जसे की सामाजिक मानसशास्त्रज्ञ हे समाजाची संरचना, संस्कृती, आदिवासी शोषण, आदिवासी नेतृत्व इत्यादीवर लक्ष केंद्रित करतात. तर समाजशास्त्रज्ञ बदलते संबंध, सामाजिक संरचना, सामाजिक व्यवस्था, सामाजिक समस्या या बाबतीत विषय निवडतात. म्हणजे अध्ययन विषय निवडत असताना सूक्ष्म अध्ययनाला प्राधान्य देतात तर काही मायक्रो म्हणजे बृहत अध्ययनाला प्राधान्य देतात. यासाठी आपण नवनवीन विषय निवडून ज्ञानवृद्धी होणारे विषय निवडले गेले पाहिजेत. संशोधनकर्त्याच्या अनुषंगाने संशोधनातील कमतरता भरून आणणारे विषय निवडले पाहिजेत, ज्यांच्या अनुषंगाने नवीन ज्ञानावर प्रकाश टाकला गेला पाहिजे. सामाजिक समस्या निवडल्या गेल्या पाहिजेत. भारतात अलीकडच्या काळामध्ये सामाजिक असमानता, अंमली पदार्थाचे सेवन, आधुनिकीकरणाचे नकारात्मक परिणाम, भ्रष्टाचार, जातीवाद, सामाजिक आंदोलन, झोपडपट्ट्या, ग्रामीण विकास, स्त्रियांचे सबलीकरण, मागासवर्गीयाच्या वेगवेगळ्या समस्या आदी समस्याकडे लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे. संशोधककर्त्याची व्यक्तिगत मूल्य यामध्ये अभ्यासकाची आवड काय, प्रतिबद्धता काय, व्यक्तिगत मोटिवेशनल काय इत्यादी बाबीचा पण संशोधनाच्या अनुषंगाने त्या विषयावर प्रभाव पडत असतो. सामाजिक अधिमूल्य काय, सोशल प्रीमियम्स काय आहेत. कधीकधी विषयामध्ये संशोधकाची अचानक विषय निर्माण होतो, अचानक रुची विकसित होते, कारण संशोधन वेगवेगळ्या आर्थिक संधी उपलब्ध करून देत जातं. त्यामुळं जागतिक बँकेद्वारे ग्रामीण दारिद्र्य, आपत्ती व्यवस्थापन, समाजकल्याण, सामाजिक न्याय, अंमली पदार्थाचे सेवन, महिलाविरोधी हिंसाचार, बालश्रमिक, HIV सारख्या आजार यासारख्या बाबींचा पण व्यक्तीच्या संशोधन कामावर प्रभाव पडत असतो. एकंदरीत अजून एक जर विचार या संदर्भात केला तर व्यावहारिक उपयोग काय, संशोधन विषय निवडत असताना त्याचा समाजात काय उपयोग आहे, त्याच्या अनुषंगाने एखाद्या निवडलेला विषय संशोधकाच्या आवडीचा आहे का, संशोधन साहित्य उपलब्ध आहे का, अध्ययनाचे घटक कोणते उपलब्ध होऊ शकतात, आवश्यक ती सामग्री उपलब्ध आहे का, हातात घेतलेल्या संशोधनाची व्यावहारिक उपयुक्तता काय आहे, ती संशोधनासाठी आवश्यक ती परवानगी मिळेल का,
अशा गोष्टीचा पण विचार संशोधकाला करावा लागत असतो. एकंदरीत सामाजिक संशोधनाचे समस्यासूत्रण ही संकल्पना आज आपण पाहिली. इथे आपण आज थांबू. नंतर दुसरी प्रक्रिया आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत, जी आपण गृहकर्ते म्हणून पुढच्या लेक्चरची संकल्पना आपण पाहणार आहोत. तुर्तास आपण थांबू. धन्यवाद.